डॉक्टर नरेंद्र दाभोलकर 18 वर्ष पाठपुरावा करत असलेला जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्यावर राजकीय एकमत झालंय। या संदर्भात वटहुकूम दृष्टिक्षेपात आहे, त्यामुळे दाभोलकरांची तपश्चर्या अखेर त्यांच्या मृत्यूनंतर फळाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या जादूटोणा विरोधी कायद्यासाठीच्या लढ्याचं यश दृष्टिक्षेपात आहे। दाभोलकर गेली 18 वर्ष जो कायदा मंजूर करण्यात यावा यासाठी पाठपुरावा करत होते, त्या कायद्याचा कच्चा मसुदा मंत्रिमंडळाने तयार केला असून हे विधेयक मंजूर करण्यावर मंत्रिमंडळाचे एकमत झाले। हा मसुदा सामाजिक न्याय आणि विधी न्याय खात्याकडे पाठवलाय। या दोन्ही खात्याकडून अंतिम मसुदा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची या मसुद्यावर सही झाल्यावर तो राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे। त्यानंतर राज्यपालाची सही त्यावर झाल्यावर वटहुकूम निघेल। येत्या 2 दिवसांमध्येच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे। या निर्णयाचं सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी स्वागत केलं असून दाभोलकरांना हीच खरी श्रद्धांजली असेल असंही त्यांनी म्हटलंय।